नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या YouTube चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, डिप्लोमा फर्स्ट इयरची फायनल मेरिट लिस्ट ही जाहीर झालेली आहे। आता कोणत्याही विद्यार्थ्याचे कोणतेही चेंज आता बदलले जाणार नाही, ठीक आहे ना। आणि हो, ज्या विद्यार्थ्यांचे काही समजा ओपन होऊन गेले असेल ऍडमिशन कॅटेगरी वगैरे, तर आता त्या विद्यार्थ्यांना ओपन मधूनच ऍडमिशन घ्यावे लागेल, बरोबर आहे। चला, तर हा विषय तुम्हाला सर्वांना क्लिअर झाला असेल। आता कोणत्याही प्रकारच्या मिस्टेक करेक्ट होणार नाही। मग सर आता या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत? तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सर कॅप राउंड फॉर्म आता भरायला सुरुवात होत आहे। आता हे फॉर्म नेमकी कसे भरावे, त्यानंतर यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून कॅप राउंडच्या संदर्भात तुम्हाला आता एकही डाऊट राहणार नाही। आणि दुसरी गोष्ट, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की आज एक सुंदर असा व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे, ज्यामध्ये कोणत्या विद्यार्थ्यांनी कोणती ब्रांच निवडली पाहिजे, कोणती ब्रांचला भविष्यात खूप जास्त स्कोप आहे आणि तुमच्यासाठी योग्य ब्रांच कोणती, यावर सुद्धा आपला व्हिडिओ येऊन जाईल। तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याशिवाय कॅप राउंडचा फॉर्म भरू नका, ठीक आहे ना। घाई गडबड करू नका, काही नाही। असं नाहीये की मी जर समजा पहिले कॅप राउंडचा फॉर्म भरला तर मला लवकर कॉलेज मिळेल, असं काहीही नाहीये। सॉफ्टवेअर तुमच्या पर्सेंटेज नुसारच, तुमच्या रँकिंग नुसारच तुमचं ऍडमिशन वगैरे योग्य त्या कॉलेजला करणार आहे, ठीक आहे ना। चला मग सुरुवात करायची आजच्या व्हिडिओला। हो सर, पण त्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करून द्या आणि डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन, कारण ज्यामध्ये डिप्लोमाचे ऑनलाईन क्लासेस अवेलेबल आहे भरपूर साऱ्या अफोर्डेबल कॉस्ट मध्ये, ठीक आहे ना। बघा, फर्स्ट इयरचे सर्व विषय आपण शिकवतो। मॅथ्स आला, M1, इंग्लिश, केमिस्ट्री, फिजिक्स, सर्व काही एकदम सुंदर अशा भाषेमध्ये शिकवलेलं आहे। बघा, इंग्लिश आणि मराठीचं एक सुंदर असं कॉम्बिनेशन केलेलं आहे। बघा, विद्यार्थी घाबरतात की डिप्लोमा हार्ड आहे का, डिप्लोमा कठीण आहे का। तर बघा, असं का होतं? कारण त्यांचे बेसिक कॉन्सेप्ट कच्चे राहून जातात। तर त्यासाठी आम्ही संपूर्ण बेसिक पासून संपूर्ण विषय हे प्रॉपर शिकवलेले आहे विद्यार्थ्यांना। आणि हो, जर तुम्हाला डेमो लेक्चर पाहिजे असेल तर ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या, प्ले स्टोर वर जा, विनीत ट्युटोरियल सर्च करा, असा तुम्हाला लोगो दिसेल। ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या पहिले, बरोबर आहे। आणि आमचे पहिले फ्री डेमो लेक्चर बघा, आणि जर शिकवणं आवडलं आणि शिकवणं आवडेलच। आणि हो, सर्व पॅरेंट्सला, सर्व तुमचे जे पण काही तुमचे पॅरेंट्स वगैरे आहे विद्यार्थ्यांनो, त्यांना सुद्धा हा दाखव तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुमच्या विद्यार्थ्याला कोणता शिक्षक घडवतोय, कोणता शिक्षक शिकवतोय हे नक्की बघा, ठीक आहे ना। आमचं शिकवण्याची क्वालिटी बघा, दर्जा बघा, आमचा रिझल्ट बघा, आणि त्यानंतर तुम्ही डिसिजन वगैरे घेऊ शकता, ठीक आहे ना। हो, सर्वात महत्त्वाची म्हणजे 1899 ला सर्व कोर्सेस मिळत आहे। मला सांगा, अरे तुम्ही 10वीला एवढ्या मोठ्या फीज वगैरे भरलेल्या, बरोबर आहे। डिप्लोमाला जर बघितलं तर भरपूर जास्त फीज आहे। तर 1899 फक्त आपली फीज आहे सर्व विषयांची, बरं, सर्व विषयांची, ज्यामध्ये सर्व प्रॉपर। आणि हा, तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा, इम्पॉर्टंट टेस्ट सिरीज तुम्हाला लॉन्च करून दिलेला बेटा, ठीक आहे ना। टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि सर्व पालकांना एक तुमचा मुलगा म्हणून एक विनंती करतो की हो, या टेस्ट सिरीज तुमच्या मुलासाठी खूप महत्त्वाच्या आहे, ठीक आहे ना। या ठिकाणी या कॉम्बोमध्ये, या कॉम्बो पॅकमध्ये सर्व काही आम्ही इन्क्लूड केलेलं आहे। आणि जर तुम्हाला असं वाटतंय की सर आम्हाला याबद्दल डिटेल माहिती हवी आहे, तर आमची हेल्पलाईन टीम आहे, यांना तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज वगैरे करू शकता। आम्हाला कोर्स परचेस करायचा, पण आम्हाला तुमच्याशी बोलायचं, विनीत सरांशी बोलायचं आहे, ठीक आहे ना। तर काहीच टेन्शन घेऊ नका। आमच्या हेल्पलाईन नंबर जे आहे ना, या हेल्पलाईन नंबरला तुम्हाला फक्त एक छोटासा मेसेज करायचा आहे की आम्हाला विनीत सरांशी बोलायचं आहे, तर तुम्ही आम्हाला कॉल बॅक करा आणि नंबर आम्हाला टाकून द्या। आमची टीम किंवा मी स्वतः तुम्हाला कॉल बॅक करेल आणि तुम्हाला जे पण काही डाउट्स वगैरे आहे, काउन्सिलिंग वगैरे, तुम्हाला जे जे असेल ना, तुम्ही मला विचारू शकता। नो टेन्शन, नो प्रॉब्लेम, काही हरकत नाही, ठीक आहे ना। चला असो, तर बस झाली सर, ऍडव्हर्टाइजमेंट भरपूर झाली, पण बेटा एकदा नक्की ट्राय करा, आमचं शिकवणं बघा विद्यार्थ्यांनो। तुम्ही लहान लहान लेकरं, माझे लहान भाऊ बहिणी, एकदम छान, एकदम गोंडस भाषेत तुम्हाला शिकवलेलं आहे, एकदम सुंदर, आणि इतकं बेसिक पासून शिकवलंय ना, तुम्हाला नक्की आवडेल। आणि एकदा डेमो लेक्चर बघा, एकदा कम्पेअर करा बाकीच्यांसोबत, आणि मग तुम्हाला क्वालिटी समजेल, ठीक आहे ना। चला, तर सर ऍडव्हर्टाइजमेंट बस झाली हो सर, आम्हाला प्रॉपर सांगा सर, हा व्हिडिओ कशासाठी आहे? चला, करावं लागतं रे, पोटा पाण्यासाठी करावं लागतं, कारण तुम्ही आहे म्हणून आम्ही आहोत, ठीक आहे। चला, तो विषय वेगळा, आता आपण आपापल्या टॉपिककडे येऊ। चला, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट, पहिली गोष्ट मला ही क्लिअर करून देतो, असं काही नाही की मी पहिले फॉर्म भरला तर माझा नंबर पहिले लागेल, असं काही नाहीये। त्यामुळे लगेचच फॉर्म भरण्याची घाई करू नका, ठीक आहे ना। आरामात भरा, कारण कसं असतं माहिती का, सुरुवातीला ज्यावेळेस वेबसाईट ओपन होते, आपली फॉर्म भरण्याची लिंक ओपन होते, त्यावेळेस काय होतं माहिती का, की बरेचसे कॉलेजेस शोज होत नाही, काही ब्रांचेस शो होत नाही, तर हा थोडासा टेक्निकल वगैरे त्यांचे ग्लिचेस वगैरे असतात, बरोबर आहे। तर त्यामुळे फॉर्म सुरू झाले ना, आरामात थोडा वेळ जाऊ द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही फॉर्म वगैरे भरा, ठीक आहे ना। थोडा वेळ जाऊ द्या, ठीक आहे। दुसरी गोष्ट, फॉर्म भरताना काळजी घ्या, तर कोणकोणती काळजी घेतली गेली पाहिजे फॉर्म भरताना, आणि हा, लाईव्ह फॉर्म कसा भरता हे सुद्धा, याच्यावर सुद्धा आपला व्हिडिओ येऊन जाईल। दुसरी गोष्ट, आपण आपल्या विद्यार्थ्यासाठी कोणती ब्रांच निवडतोय, तर बघा माझ्या मायबापांनो, माझ्या पालकांनो, तुम्हाला सुद्धा सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो, तुम्ही तुमच्या विद्यार्थ्याचं भवितव्य तुमच्या हातात आहे, आणि तुमचा विद्यार्थी, तुमचा मुलगा आयुष्याच्या 60व्या वर्षापर्यंत
त्याच ब्रांचमध्ये पुढे काम करणार आहे, बरोबर आहे. कारण त्याचं वय आता किती आहे? 16, बरोबर आहे. आता 16 पासून तो सुरुवात करेल, बरोबर आहे. तो पहिले शिकेल या ब्रांच बद्दल, बरोबर आहे. त्याच्यानंतर जॉबला लागेल आणि वयाच्या 60व्या वर्षापर्यंत म्हणजे जवळपास आपला आयुष्याचा 80% भाग तो त्या ब्रांचमध्ये घालवणार आहे, बरोबर आहे. त्यामुळे ब्रांच निवडताना घाई गडबड करू नका, ठीक आहे ना. चला, कारण बरेचसे विद्यार्थी या चुका करतात, बरेचसे पॅरेंट्स या चुका करतात कारण त्यांना माहिती नसतं. तर बघा बघा विद्यार्थ्यांना तुमचा मोठा भाऊ आहे आणि माझ्या पालकांना तुमचा मुलगाच मला समजा. काही टेन्शन घेऊ नका, ठीक आहे ना. सर्व गाईडन्स मी तुम्हाला करेल. आणि हो, एक अजून जबरदस्त व्हिडिओ येणार आहे की कोणत्या विद्यार्थ्यांनी कोणती ब्रांच निवडावी, ठीक आहे. दुसरी गोष्ट, कॅप कसा भरावा, कॅप फॉर्म लाईव्ह कसा भरावा मी भरून दाखवेल तुम्हाला, बरोबर आहे. त्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ फक्त हा आहे की कॅप फॉर्म भरताना कोणत्या चुका करू नये आणि कोणकोणत्या टिप्स आणि ट्रिक्स आम्ही वापरल्या पाहिजे, ठीक आहे. चला, तर पहिली चूक समजली, लगेचच फॉर्म भरण्याची घाई करू नका. माझे व्हिडिओ येऊ द्या, आरामात ते बघा, नंतर भरा. दुसरी गोष्ट, पहिल्या दिवशी तर फॉर्म भरूच नका. दुसऱ्या दिवशी जो आहे ना, समजा म्हणजे बघा 8 तारखेला लगेच फॉर्म भरू नका. 9 तारखेला सकाळी सकाळी आपला फॉर्म भरून टाका, विषय क्लोज. तिसरी गोष्ट, मोबाईलवर फॉर्म भरू नका, कारण मोबाईलवर सिक्वेन्स लावता येत नाही. नाहीतर बरेचसे विद्यार्थी, अरे आपण तर मोबाईलवर भरला. अरे बाबा, तू भरला मोबाईलवर, मान्य आहे. पण विषय असा आहे की जे तू कॉलेज सिलेक्ट केले एकदम छान गोष्ट, सर्व व्यवस्थित आहे. कॉलेज तुम्ही एकदम प्रॉपर सिलेक्ट करता, पण बऱ्याचशा वेळेस मोबाईलमध्ये काय होतं माहिती आहे का, की सिक्वेन्स मागे पुढे करता येत नाही. त्यामुळे जशी तुम्ही कॉलेज सिलेक्ट केलं ना, तो ऑटोमॅटिकली सेव्ह होऊन जातो आणि एकदा का ऑप्शन फॉर्म भरला की नंतर त्याला एडिट करता येत नाही. नाही तुम्ही म्हणशाल की मग मी लगेच ग्रेव्हियन्स फाईल करतो, आता तसं चालणार नाही. त्यामुळे लक्षात घ्या की एकदाच तुमचा फॉर्म सबमिट झाल्यानंतर काहीही होऊ शकत नाही, ठीक आहे ना. चौथी गोष्ट, ठीक आहे ना. आता याबद्दल कॅप राउंडचे संपूर्ण रूल तुम्हाला माहिती असले पाहिजे. ते रूल मी तुम्हाला सर्व काही आता परत समजावून सांगणारच आहे, ठीक आहे ना. चला, आणि पाचवी गोष्ट, माझ्या मित्राने ही ब्रांच घेतली म्हणून मी ही ब्रांच घेतो, या चुका करू नका. माझ्या मित्राला कॉलेज पाहिजे, मला बी तेच कॉलेज पाहिजे, अशी म्हणजे असं तुम्ही करू नका. असं तुम्ही डायरेक्टली तुम्ही जर मागे लागून जा डायरेक्टली, मला पण तेच पाहिजे तेच पाहिजे. अरे नाही ना बाबा, त्याचे पर्सेंटेज वेगळे, तुझे पर्सेंटेज वेगळे, तर असं नका होऊ देऊ, ठीक आहे ना. चला, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट काय, की तुम्हाला असं वाटत असेल की सर मग मी आता समजा ज्या जिल्ह्यामध्ये मी राहतो, आता मी समजा जळगावची गोष्ट करतो, बरोबर आहे. आता जळगावला मी राहतो, जळगावला माझं सर्व कर्मभूमी पण हीच आहे, जन्मभूमी पण हीच आहे, सर्व काही इथंच आहे, माझे क्लासेस वगैरे सर्व इथंच आहे आपले, बरोबर आहे. चला असो, तर तुम्ही जळगावला शिकलो पाहिजे का मी पुणे मुंबई नाशिकला गेलो पाहिजे, असं काहीच नाहीये. डिप्लोमा तुम्ही कुठूनही करा, काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला MSBT डिप्लोमा महाराष्ट्र बोर्डाचं सर्टिफिकेट मिळणार आहे. कुठूनही डिप्लोमा करा, काहीच फरक नाहीये. त्यामुळे असं काही नाही की पुणे मुंबई आणि जळगाव धुळे नंदुरबार असं काहीच नाहीये, ठीक आहे ना. चला असो, ते तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर झाल्या असेल. पुढची गोष्ट, विद्यार्थ्यांना प्रेशराईज नका करा की तू हीच ब्रांच घे बाबा, हीच ब्रांच घे, असं नका करू. त्यांना त्यांच्या मर्जीची ब्रांच घेऊन घ्या. कारण कसं असतं माहिती का, बऱ्याचशा वेळेस विद्यार्थी पालकांना दोष देतात, मग त्यांचे विषय नाही निघले. कारण बघा, तुम्हाला कोणतीही ब्रांच मिळाली ना, तर पहिले 2-3 महिने तुम्हाला कॉलेजला शिवाय द्यायला जाईल तुमचं आणि ब्रांचला शिवाय द्यायला जाईल. 2-4 शिवाय तुम्ही मला बी देशाल, बरोबर आहे. चला असो, कारण कसं असतं माहिती का, की तुम्हाला आतापर्यंत शाळेची सवय आहे आणि तसं वातावरण आपल्या कॉलेजला नाहीये. आणि बघा, तुम्हाला आता 10:30 ते 6, आता ते डिपेंड करतं. आमच्या इथे 10:30 ते 5:30 कॉलेज असतं, 5:45 पर्यंत होतात, बरोबर आहे. 10:30 ते 5:30 कॉलेज, मग त्यामध्ये शीट्स, मॅन्युअल, सबमिशन, असाइनमेंट, ट्युटोरियल, नंतर मग तुम्हाला या सर्व गोष्टी करून तुम्हाला अभ्यास पण करायचा आहे, क्लासला पण जायचं आहे, सर्व काही करायचं बेटा, बरोबर आहे. तर त्यामुळे तुम्हाला थोडंसं परिपक्व बनावं लागेल, बरोबर आहे. कारण आम्ही आमची सुरुवात तुम्हाला सांगतो, आम्ही ज्यावेळेस डिप्लोमाला जायचो ना, तर बघा, पहिले तो युनिफॉर्म राहायचा आमचा कॉलेजचा, बरोबर आहे. युनिफॉर्म, त्याच्यानंतर मस्त बॅग, त्याच्यानंतर आय कार्ड, त्याच्यानंतर मग इकडून असं शीट कंटेनर लटकवायचो, इकडून असं मिनी ड्राफ्टर लटकवायचं, असं वाटायचं की युद्धाला चालले आम्ही डायरेक्टली, युद्ध जिंकायला चालले आम्ही डायरेक्टली, असं वाटायचं. पण ठीक आहे असो. पण सांगायचा हेतू आहे की थोडं वेगळी लाईफ सुरू होते. तर बघा, टेन्शन घेऊ नका मित्रांनो, माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, काळजी करू नका. एकदम साधा सिंपल डिप्लोमा आहे, खूप जास्त कठीण नाहीये. फक्त रेग्युलर अभ्यास करा, पहिल्यापासून अभ्यास करा. आणि भरपूर सारे टॉपर आपले आहे, बरोबर आहे. तर तुम्ही बघितलं असेल तर आतापर्यंत जवळपास आपल्या विषयामध्ये, मॅथ्स या विषयामध्ये मागच्या वेळेस 68 स्टुडंट्सनी आउट ऑफ स्कोर केलेला बेटा मागच्या वर्षीच्या वेळेस, बरोबर आहे. आणि यावेळेस नंबर तुमचा आहे, ठीक आहे ना. चला, तर डिप्लोमा खूप जास्त कठीण नाहीये. फक्त ऑप्शन प्रॉपर टाका, व्यवस्थित टाका, ह्या चुका करू नका, ठीक आहे ना. थोडंसं तुम्हाला थोडा बघा, व्हिडिओ थोडासा मोठा होईल, पण तुम्हाला माहिती नक्की मिळेल. कारण हा एक्सपिरियन्स आम्ही शेअर करतोय रे. कारण गेली 9 वर्ष आले हेच काम मी करत आलोय. डिप्लोमाच्या विद्यार्थ्याला गाईडन्स करणं, त्यांना शिकवणं, हेच काम माझं आहे बस, ठीक आहे ना. चला असो, तर चला आता कॅप राउंड संदर्भात काही गोष्टी आपण समजून घेऊ. बघा, तर आता कॅप राउंडचा फॉर्म भरशाल तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करावा लागेल, तालुका सिलेक्ट करावा लागेल, कोणती ब्रांच सिलेक्ट करावी लागेल आणि ब्रांच वगैरे सिलेक्ट केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला कॉलेजेस वगैरे दिसतील. किंवा याचे दुसरं ऑप्शन असतं की फक्त तुम्ही जिल्हा निवडा, ऑटोमॅटिकली कॉलेज वगैरे येऊन जाईल.
मग या ठिकाणी कॉलेजेसचे कोड, प्रत्येक कॉलेजेसचा वेगवेगळा कोड असतो, हे सर्वात पहिले लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, एखाद्या कॉलेजचे काही ब्रांचेस सुद्धा असतात, काही शाखा असतात, तर त्यांचे सुद्धा कोड वेगवेगळे असतात. थोडे थोडे बघा, सुरुवातीला थोडं सारखा सारखा दिसेल, पण नंतर शेवटचे जे नंबर्स असतात हे थोडे वेगळे असतात. त्यामुळे थोडं पाहून घ्या. कारण बघा, आपण काय विचार करतो, चला माझ्या घराच्या बाजूला हे कॉलेज आहे, पण त्याची एक ब्रांच निघते एकदम दूर आणि आपण कोड टाकून देतो. तर असं नको व्हायला पाहिजे. त्यासाठी प्रॉपर चूज करा. ठीक आहे ना. तिसरी गोष्ट, एकाच कॉलेजमध्ये कॉलेजमध्ये वेगवेगळ्या पर्टिक्युलर ब्रांचेस असतात. तर ब्रांचेसचा आणि कॉलेजचा कोड सुद्धा वेगवेगळा असतो बेटा. ठीक आहे ना. म्हणजे बघा, माझं असं म्हणणं आहे की कॉलेजमध्ये जे ब्रांचेस असतात ना, समजा आता गव्हर्नमेंट कॉलेज आहे, गव्हर्नमेंट जळगाव, तर त्याचा जो कोड आहे, मग खालती गव्हर्नमेंट कॉम्प्युटर आहे, गव्हर्नमेंट IT आहे, मेकॅनिकल आहे, सिव्हिल आहे. तर हे कोड तुम्ही प्रॉपर समजून घ्या. पालकांनो, तुम्हाला सुद्धा एक रिक्वेस्ट आहे, हे कोड तुम्ही व्यवस्थित बघा. कारण तुम्ही सायबर कॅफेवर जाता फॉर्म भरायला, तो भाऊ मस्त ₹50 घेऊन मोकळा होऊन जातो. त्याला फक्त ₹50शी घेणं देणं आहे. पण तुमच्या त्या आयुष्याशी घेणं देणं आहे ना, तुमच्या आयुष्याचा खेळ खंडोबा होऊन जातो. ठीक आहे ना. त्यामुळे लक्षात घ्या की सायबर कॅफेवर कुठेही फॉर्म भरा, मला असं नाही म्हणायचं आहे, पण प्रॉपर थोडं व्यवस्थित फॉर्म भरा. ठीक आहे ना. चला, तुम्ही कॉलेजचे कोड व्यवस्थित चेक करा. त्यानंतर कॉलेज बरोबर त्या ठिकाणी आहे की नाही, त्याच लोकेशनवर आहे की नाही, किंवा त्याची वेगळी ब्रांचेस वगैरे आहे, हे एकदा चेक करून घ्या. त्यानंतर आता बघा, गर्ल्स मुलींसाठी एक सर्वात मोठी ट्रिक लिहून घ्या. तुमचा गर्ल्सचा कोटा वेगळा असतो, जनरलचा कोटा वेगळा असतो. समजते मला काय म्हणायचं आहे ते? म्हणजे बघा, आता गव्हर्नमेंटचा कॉम्प्युटर घेतला, तर त्या ठिकाणी तुम्हाला 2 कोड दिसतील. एक गव्हर्नमेंट कॉम्प्युटर गर्ल्स, एक गव्हर्नमेंट कॉम्प्युटर ओपन, म्हणजे जनरल कॅटेगरी, जनरल डायरेक्टली, बरोबर आहे. तर तुम्हाला 2 कॉलेजेस टाकता येतील, बरोबर आहे. कॉलेज एकच आहे, तुमचा वर्ग सुद्धा एकच आहे, पण तुमचा कोटा असतो, स्पेशल कोटा असतो, लेडीज कोटा, बरोबर आहे. तर तुम्हाला सर्वात वरती ऑप्शनला टाकायचं, पहिले गर्ल्सच टाकायचं आहे, म्हणजे गव्हर्नमेंट कॉम्प्युटर गर्ल्स, नंतर गव्हर्नमेंट कॉम्प्युटर जनरल असं टाकायचं आहे. आणि जर तुम्ही TFWS ला अप्लाय केलं असेल, तर तुम्हाला 3 कोड दिसतील. मग पहिले टाकायचं गव्हर्नमेंट कॉम्प्युटर TFWS, मग गव्हर्नमेंट कॉम्प्युटर गर्ल्स, मग गव्हर्नमेंट कॉम्प्युटर जनरल. म्हणजे बघा, कॉम्प्युटरचे एकाच कॉलेजमध्ये एकाच वर्गामध्ये 3 कोड. हे तुम्हाला सर्वांना क्लिअर झालं असेल, बरोबर आहे. हा, TFWS चा वेगळा कोड असतो, जनरलचा कोड वेगळा असतो आणि गर्ल्सचा कोड वेगळा असतो. आणि मुलांसाठी बघितलं, मुलांसाठी फक्त 2च कोड. एक तर विद्यार्थी जर समजा TFWS जर अप्लाय केलं असेल, तर TFWS चा कोड येईल, त्याच्या शेवटी टी लिहिलं असेल, काय लिहिलं असेल, टी. ज्याच्या शेवटी टी लिहिलं असेल ना, तो TFWS चा कोड असतो आपला, बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट एक असतो जनरलचा. तर मुलींसाठी एक ऑप्शन तुम्ही जास्त टाकू शकता. ठीक आहे ना. हे तुम्हाला सर्वांना समजलं असेल. ठीक आहे. चला, मग आता तुम्ही म्हणशाल की ब्रांच वगैरे कसं टाकायचं. तर बघा, आता ज्या मुला-मुलींना कॉम्प्युटर वगैरे घ्यायचं असेल ना, कॉम्प्युटर, तर बघा, असं पण काय असतं की आम्हाला कॉम्प्युटर पण चालेल गव्हर्नमेंटचं, आम्हाला IT पण चालेल गव्हर्नमेंटचं, बरोबर आहे. मग तुम्ही बघा, तुम्ही टाकताना प्रेफरन्स कसं टाका, गव्हर्नमेंट, बघा मुलींसाठी सांगतोय, गव्हर्नमेंट कॉम्प्युटर TFWS, गव्हर्नमेंट कॉम्प्युटर गर्ल्स, गव्हर्नमेंट कॉम्प्युटर जनरल. मग लगेच खालती गव्हर्नमेंट IT गर्ल्स, गव्हर्नमेंट IT TFWS, गव्हर्नमेंट IT जनरल. असं म्हणजे तुमचे 6 ऑप्शन IT कॉम्प्युटर मध्येच होऊन गेले. मग 7वं 8वं 9वं तुम्ही काही टाका. आणि हो, सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, तुमच्या लिस्टमध्ये सर्वात शेवटी, एकदमच शेवटी, पहिले तुम्ही गव्हर्नमेंट टाकणारे 100% सत्य, तुम्हाला 60% बी असेल तरी तुम्ही गव्हर्नमेंट अप्लाय करण्याचं मला माहिती आहे. आणि काही टेन्शन पण नाही, त्याच्यामध्ये टाकून पण द्यायचं. ते मनाची शंका असते, निघून जाते. म्हणजे एखाद्याला वाटतं मला 60% सर, मला गव्हर्नमेंट कॉम्प्युटर पाहिजे. अरे मिळणार आहे का तुला? नाही मिळणार ना राजा आता. ठीक आहे ना. बघा, ज्यावेळेस कष्ट करायचं होतं त्यावेळेस आपल्याकडून झालं नाही. सॉरी, मी एकदम चुकीचं बोलतोय. पण बघा, जे सत्य आहे ते बोलतोय. ठीक आहे ना. चला असो. बघा, तुम्ही 10वीला जास्त कष्ट घेतले असते तर पर्सेंटेज चांगले पडले असते, बरोबर आहे. पण ठीक आहे, आता जे झालं ते झालं. पण बघा, जर तुम्ही म्हणशाल की 60% मला गव्हर्नमेंटच पाहिजे, तर ते शक्य नाहीये. येत आहे लक्षात तुम्हाला? ओपन कॅटेगरी OBC वाल्यांना तर शक्य नाही. हा, SC ST असेल तर मेकॅनिकल वगैरे मिळू शकतं. ठीक आहे ना. चला असो. तर ते डिपेंड करतं विद्यार्थ्यांना. ठीक आहे. चला, तर ही तुमची जी पण काही समजा जिद्द आहे ती सोडून द्या की मला गव्हर्नमेंटच मिळेल. तर प्रत्येक विद्यार्थ्याने सर्वात शेवटी प्रायव्हेट कॉलेजेस टाका. शेवटी टाका. मी असं नाही म्हणत की पहिल्या 6 मध्ये गव्हर्नमेंटचेच ऑप्शन टाका, प्रॉपर असे व्यवस्थित ऑप्शन टाका. ठीक आहे ना. आणि पहिल्या नंबरला, दुसऱ्या नंबरला अशा एकदम हाय लेव्हलचे टाका, एकदम हाय लेव्हलचे डायरेक्टली, बरोबर आहे. जे तुम्हाला मिळेल आणि असं वाटतंय तुम्हाला, ते टाकून द्या. ठीक आहे ना. नंतर मग एक ऑप्शन असं येऊ द्या. पण प्रायव्हेट कॉलेजेस टाका. आणि बघा, परत बरेचसे विद्यार्थी काय करतात, नाही सर आम्ही फक्त गव्हर्नमेंट टाकू, आम्हाला टक्के 70% आणि आम्ही फक्त गव्हर्नमेंटच टाकू. अरे बाबा, नाही मिळणार तुला गव्हर्नमेंट, तू हा प्रायव्हेट बी टाक. ठीक आहे ना. आणि प्रायव्हेटला का नाही टाकत, तर प्रायव्हेटला फीज लागते. अरे लागू द्या ना फीज, फॅसिलिटी चांगली भेटते, बरोबर आहे. तेवढ्या फॅसिलिटी तुम्हाला चांगल्या भेटतील. शिक्षक लोक थोडेसे चांगले कॉपरेट करतात, व्यवस्थित बोलतात. प्रायव्हेटचे थोडंसं समजून घेतात, कारण बघा, त्या शिक्षकांचा पगार तुमच्या फीजवर चालू आहे. ठीक आहे ना. तर कसं आहे माहिती आहे का, की ते थोडंसं कॉपरेट करतात, प्रायव्हेटवाले थोडं कॉपरेट करतात ॲज कम्पेअर्ड टू गव्हर्नमेंट. मी डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड बोलतोय, पण तसं आहे ते.
आलं लक्षात तुम्हाला सर्वांना? आणि हो, थोडी फीज लागली चालेल, पण ब्रांच सोबत कॉम्प्रोमाइज करू नका. कारण बरेचसे विद्यार्थी काय म्हणतात, की "सर, मला फक्त गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे. मग ब्रांच कोणतीही मिळो." ओ बापा! अशी बी काही असतात डायरेक्ट हां. म्हणजे त्यांना सिव्हिल आवडो ना आवडो, डायरेक्ट ते सिव्हिल घेतील. त्यांना इलेक्ट्रिकल आवडो ना आवडो, ते इलेक्ट्रिकल घेतील. का बरं? तर गव्हर्नमेंट कॉलेज मिळतंय म्हणून. असं नका करू रे, असं नका करू. बघा थोड्याशा फीसाठी बघा पैसे आयुष्यभर कमवायचेच आहे आपल्याला, बरोबर आहे? पैसे आयुष्यभर कमवायचे तुम्हाला. मला सांगा 22-23 वर्षानंतर तुम्हाला कोणी हे असं म्हणणार नाही, की "भाऊ एक काम कर, घरी बस, मस्त आरामात शिक." कोणीच म्हणणार नाही. आपले आई-वडील सुद्धा आपल्याला म्हणतात, की "जा बाबा कुठेतरी कामधंदा शोध आता. भरपूर झालं 23-24 झालं ना बाई, भरपूर झालं कामधंदा शोध." तर 23-24 पासून तुम्हाला कामधंदाच करायचा, पैसेच कमवायचे बेटा. तर आता पैशांकडे बघू नका. आणि पॅरेंट्सला सुद्धा विनंती आहे, बघा जर तुम्ही असं म्हणत असाल, की प्रायव्हेटला पैसे लागतात म्हणून त्याला कोणतीही ब्रांच गव्हर्नमेंटला घेऊ द्यायची, तर असं नका करू. त्याची जी आवडती ब्रांच आहे तीच त्याला घ्यायला लावा. ठीक आहे. कारण कसं आहे, त्याला आयुष्यभर काढायचं नाही, तर तो तुम्हाला दोष देईल. ठीक आहे ना. एक तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला एक रिक्वेस्ट करतोय. ठीक आहे ना. चला आता पुढची गोष्ट. तर तुम्ही हा व्हिडिओ खूप लेंदी बनवताय. बघा लेंदी आहे, पण तुम्हाला फायदेशीर आहे. तुम्हाला हा व्हिडिओ नंतर कुठेच भटकण्याची गरज नाही, कुठेच जाण्याची गरज नाहीये, कुठेच जाण्याची गरज नाही. ठीक आहे ना. आणि एक वेबिनार तुम्ही याला समजू शकता, की हा खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला कॉलेजला कोणत्या शिक्षकांकडे जायची गरज नाहीये. तुम्हाला प्रॉपर सर्व माहिती या ठिकाणी मिळून जाईल. ठीक आहे ना. चला. या सर्व गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहे. ठीक आहे. चला. आता या ठिकाणी तुमचे 3 ऑप्शन असतात. एक म्हणजे ऑटो फ्रीज, सेल्फ फ्रीज आणि ऑप्शन फॉर बेटरमेंट. म्हणजे बघा हे डिपेंड आहे. तर हा जो रूल आहे ना, हा रूल समजून घ्या. ऑटो फ्रीजचा जो एक रूल आहे, तो रूल काय आहे? 1, 3, 6 ऑल. हा रूल आहे. बरोबर आहे? म्हणजे पहिल्या राउंडला पहिलं कॉलेज जर मिळालं, तर ते डायरेक्टली ऑटो फ्रीज होणार आहे. ते तुम्हाला घ्यायचंच आहे. दुसऱ्या राउंडला जर पहिल्या 3 पैकी जर कॉलेज मिळालं, ते तुमचं ऑटो फ्रीज होणार आहे. तर तिसऱ्या राउंडला पहिल्या 6 पैकी मिळालं, तर ते ऑटो फ्रीज होणार आहे. आणि चौथ्या राउंडला कोणतंही कॉलेज मिळालं, तर ते ऑटो फ्रीज होणार आहे. ठीक आहे ना? चला हे तुम्हाला सर्वांना समजलं असेल. तर बघा या ठिकाणी मी तुम्हाला सर्व काही मांडून दिलेलं आहे. एकदम प्रॉपर मांडून दिलेलं आहे. कुठे गेलं रे? हां, ठीक आहे. चला असो. तर बघा कॅप राउंड 1 मध्ये जर तुम्हाला पहिल्या नंबरचं कॉलेज मिळालं, तर हे डायरेक्टली ऑटो फ्रीज होऊन जाईल. हे डायरेक्टली ऑटो फ्रीज होणार आहे. बरोबर आहे? म्हणजे या कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन घ्यावंच लागेल. त्यामुळे पहिल्या राउंडला फॉर्म भरताना पहिलं कॉलेज एकदम जबरदस्त व्यवस्थित टाका. म्हणजे जे मिळालं तर तुम्हाला मस्त वाटेल एकदम डायरेक्ट. मला माहिती आहे गव्हर्नमेंटच टाकणार तुम्ही. बरोबर आहे? पण तीच ब्रांच टाका जी तुम्हाला पाहिजे आहे. बरोबर आहे? तीच ब्रांच टाका आणि खाली तुम्ही कोणतेही ऑप्शन टाका. म्हणजे दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं, सहावं यांच्यापैकी जरी तुम्हाला कोणते मिळाले ना, तरी तुम्ही त्या ऑप्शनला सेफ ठेवून पुढचा राउंड सुद्धा ट्राय करू शकता. समजतंय का? ठीक आहे ना? तर पहिलं ऑप्शन टाकताना थोडं प्रॉपर टाका. ते डायरेक्टली ऑटो फ्रीज होतं. ठीक आहे ना? म्हणजे हे एक ऑप्शन तुम्हाला घ्यावंच लागेल. हां, पण दुसऱ्यापासून तर बाकीचे 300 ऑप्शन तुम्हाला टाकता येतात. बरोबर आहे? तर दुसऱ्यापासून बाकीचे जेवढे पण ऑप्शन आहे, ते जर तुम्हाला मिळाले ना, तुम्हाला वाटतं की यार नको यार मला हे नाही घ्यायचं आहे. मला पुढचा राउंड ट्राय करायचा आहे. तर तुम्ही तसंही करू शकता. बरोबर आहे? पण पहिलं कॉलेज तुम्हाला घ्यावंच लागेल. सेम दुसऱ्या राउंडला बघा. पहिले 3 कॉलेज तुमचे ऑटो फ्रीज होतील. बरोबर आहे? पण 4थं, 5वं, 6वं, 7वं, 8वं जर मिळालं ना, तर तुम्ही मिळालेलं कॉलेज सेफ ठेवून पुढचा राउंड ट्राय करू शकता. समजतंय मला काय म्हणायचंय ते? बरोबर आहे? चला. तिसऱ्या राउंडला पहिला 6 कॉलेज टाकताना तुम्हाला थोडं प्रॉपर डोकं ठिकाणावर ठेवून टाकायचंय तिसऱ्या राउंडच्या वेळेला. बरोबर आहे? तर पहिले 6 कॉलेज जे टाकशाल ना तुम्ही, ते मिळाले तर ते ऑटो फ्रीज होतील. म्हणजे त्या कॉलेजला ॲडमिशन मिळालं, तर तुम्हाला घ्यावंच लागेल. तर त्यामुळे प्रॉपर व्यवस्थित टाका. 7वं, 8वं, 9वं, 10वं काही कोणतंही मिळालं तर तुम्ही परत पुढचं राउंड ट्राय करू शकता आणि शेवटच्या राउंडला कोणतंही कॉलेज मिळालं तर ते डायरेक्टली ऑटो फ्रीज होणार आहे. येतंय का लक्षात? ठीक आहे ना? चला, तर हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, की ऑटो फ्रीज म्हणजे काय? की या ठिकाणी मिळालेलं कॉलेज तुम्हाला घ्यावंच लागेल. दुसरी गोष्ट, जर तुम्ही बोलले, की "सर मला दुसऱ्या कॅप राउंडला 3 नंबरचं कॉलेज मिळालं आणि मला ते घ्यायचं नाहीये." मग काय करायचं? घ्यायचं नाही तुम्हाला? मग तुम्ही कॅप राउंडमधून बाद होशाल. म्हणजे तुम्हाला तिसरा आणि चौथा कॅप राउंड ट्राय करायला भेटणार नाही. तुम्ही डायरेक्ट स्पॉट राउंडकडे शिफ्ट होशाल आणि स्पॉट राउंडला पहिले सांगतोय, खूप मगजमारी असते. मी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे स्पॉट राउंड आणि काउन्सिलिंग राउंडचा. कोणी जाऊ नका रे, स्पॉट राउंडकडे जाऊ नका. कसं आहे चालेल तर मग डायरेक्टली तुम्हाला सोनं भेटून जाईल, नाहीतर मग कोर्स बी भेटणार नाही डायरेक्टली असं होतं डायरेक्टली आणि ओपनची फीज लागते हां, लक्षात ठेवा. कोणत्याही कॅटेगरीचा फायदा या काउन्सिलिंग राउंडला होत नाही, 5व्या राउंडला होत नाही. ठीक आहे ना? ते समजून घ्या. ऑटो फ्रीजचा कॉन्सेप्ट समजला. जर तुम्हाला हे कॉलेजेस मिळालेले आहे ऑटो फ्रीजचे, ठीक आहे ना? तर हे तुम्हाला घ्यावेच लागतील. तुम्ही याला नाही म्हणू शकत नाही आणि जर नाही म्हटले, तर तुम्ही संपूर्ण कॅप राउंड प्रोसेसमधून बाद होशाल आणि तुम्हाला मग नंतर ओपन थ्रू ॲडमिशन घ्यावं लागेल, मॅनेजमेंट कोट्यातून ॲडमिशन घ्यावं लागेल. ते पण मिळालं तर ठीक, नाही तर मग बसा बोंबलत असा विषय होऊन जाईल. तर या 4 राउंडमध्ये आपल्याला मिळवायचं आणि हो, पहिल्या राउंडला तुम्हाला कोणतं ना कोणतं कॉलेज मिळायलाच पाहिजे. समजतंय का? कारण फर्स्ट राउंडला जवळपास 60 ते 70 जागा 60 ते 70% जागा डायरेक्टली कन्फर्म होऊन जातात. पहिलेच सांगतोय हां. पहिल्या राउंडला जवळपास 60 ते 70% जागा भरल्या जातात. त्यामुळे लक्ष ठेवा, तुम्हाला पहिल्या राउंडला प्रायव्हेट का मिळेना?
पण मिळालंच पाहिजे. ऍटलिस्ट कोणतं तरी कॉलेज आपल्या हातात पाहिजे, म्हणजे ते कॉलेजला सेफ ठेवून आपण पुढचे राऊंड ट्राय करू शकतो. समजतंय का? म्हणजे जर समजा मी 6व्या नंबरला टाकलं किंवा 7व्या नंबरला टाकलं किंवा कोणत्याही नंबरला टाकलं, समजा मला मिळालंय समजा गव्हर्नमेंटचं, मला मिळालं इलेक्ट्रिकल. बघा, मला कॉम्प्युटर पहिल्या ठिकाणी टाकलं मी कॉम्प्युटर, दुसऱ्या ठिकाणी टाकलं तर मी IT, तिसऱ्या ठिकाणी टाकलं तर मी ENTC, चौथ्या ठिकाणी टाकलं समजा मी मेकॅनिकल. मला हे नाही मिळाले, मला मिळालं इलेक्ट्रिकल मिळालं. बरोबर आहे. आता मला ऍटलिस्ट काही ना काही तर मिळालंय ना, मला न मिळण्यापेक्षा काहीतरी मिळालेलं बरं ना. तर मी काय करेल, हे कॉलेज मिळाले मला, आता मला ठीक आहे, मला असं वाटतं की मला कॉम्प्युटर IT पाहिजे होतं. बरोबर आहे. मला पुढचा राऊंड ट्राय करायचा, तर मी काय करेल, ऑप्शन फॉर बेटरमेंट या ऑप्शनवर मी क्लिक करेल. बरोबर आहे. ऑप्शन फॉर बेटरमेंट या ऑप्शनवर मी क्लिक करेल आणि मी सेकंड राऊंडकडे जाईल. आता ज्यावेळेस मी सेकंड राऊंडकडे जाईल ना, तर हे ऑप्शन माझं फिक्स झालेलं आहे. म्हणजे जर मला सेकंड राऊंडला कोणतं कॉलेज मिळालं नाही, तर माझं हे ऑप्शन सेफ आहे. हे माझं ऑप्शन कोणीही माझ्यापासून छिनू शकत नाही. हे ऑप्शन माझं सेफ आहे. समजतंय तुम्हाला? तर ऍटलिस्ट कोणतं का, 8वं 9वं 10वं तुम्हाला जर प्रायव्हेट कॉलेज जरी मिळालं ना पहिल्या राऊंडला, तरी सुद्धा चालेल, पण ऍटलिस्ट काही ना काही तुम्हाला मिळायला पाहिजे. कोणतं ना कोणतं कॉलेज तुमच्या हातात पाहिजे. कारण कसं आहे, मला सांगा, तर पहिल्या राऊंडला मला कॉलेजच मिळाले नाही, मी सर्व गव्हर्नमेंट टाकले आणि मला टक्के 70%, मला मिळणार आहे का? नाही. म्हणजे मला पहिल्या राऊंडला कॉलेजच मिळाले नाही, तर मी बशीन बोंबलत. कारण मला सेकंड राऊंडला मी जेव्हा जातोय, तर माझ्या हातात काहीच नाहीये. तर असं नको होऊ द्या. हातात काहीतरी पाहिजे. हातात लोटा बिटा, तांबे बिंबे, काहीतरी भांडं बिंड काहीतरी पाहिजे बापा. ठीक आहे, सोन्याचा भांडं नाही भेटलं चालेल, पण काहीतरी पाहिजे यार. समजतंय का? कोणतं ना कोणतं तुम्हाला कॉलेज आणि ब्रांच तुम्हाला मिळालीच पाहिजे. त्यामुळे फर्स्ट राऊंडला मॅक्सिमम कॉलेजेस टाका. प्रायव्हेटचा सुद्धा समावेश करा. भले मी नका घेऊ रे, तुम्ही नका घेऊ ना, मी नाही म्हणत आहे. अरे नका घेऊ तुम्ही त्या कॉलेजला ऍडमिशन, पण ऍटलीस्ट काही ना काही पाहिजे. मग असं नका सर, काही ना काही पाहिजे का, मी पहिल्याच नंबरवर डायरेक्ट काही माहिती टाकून देईन. अरे नाही यार, पहिले प्रॉपर जशी तुम्हाला पाहिजे तशी लिस्ट तुम्ही तयार करा आणि मग व्यवस्थित तुम्ही करू शकता. ठीक आहे ना? चला असो. तर बघा, तुम्हाला हे सर्वांना समजलं असेल. तर मिळालेलं कॉलेज सेफ ठेवून जर पुढच्या राऊंडला जर तुम्हाला ट्राय करायचं असेल, तर हे आपलं 3 नंबरचं ऑप्शन आहे, ऑप्शन फॉर बेटरमेंट. समजतंय तुम्हाला सर्वांना? ठीक आहे ना? चला. त्यानंतर जर समजा एखादं कॉलेज मिळालं आणि आपल्याला वाटतं की जाऊ द्या, मरू झालं, ते पहिल्या नंबरचं नाहीये, दुसऱ्या नंबरचं नाही, तिसऱ्या नंबरचं नाही, पण मला असं वाटतं की जाऊ द्या, कोण रिकामे झंझटनी मगज मारणी, हे कॅपराऊंड फेपराऊंड गेलं चुल्यात. मला आपलं ऍडमिशन घ्यायचं आणि मोकळं व्हायचंय. म्हणजे समजा सपोज करा, कॅपराऊंड 1ला मला डायरेक्टली गव्हर्नमेंटचा IT लागून गेला. मला असं वाटतं ठीक झालं, मला IT लागलं का भरपूर झालं, मला ITच पाहिजे होतं, जाऊ दे IT पण चालेल मला. आणि तुम्हाला जाऊन डायरेक्टली ऍडमिशन घ्यायची आहे, तर तुम्ही सेल्फ फ्रीज नावाचा ऑप्शन निवडू शकता. कोणतं ऑप्शन? सेल्फ फ्रीज नावाचा ऑप्शन तुम्ही निवडू शकता. म्हणजे मिळालेलं कॉलेज हे 1 नंबरचं नसेल, किंवा दुसऱ्या राऊंडला पहिले 3 मधलं नसेल, किंवा तिसऱ्या राऊंड मधलं पहिले 6 पैकी नसेल, तर अशा वेळेला तुम्ही ते कॉलेजला जर तुम्हाला सिलेक्ट करायचं असेल, तुम्ही सेल्फ फ्रीज हा ऑप्शन निवडून तुम्ही ते कॉलेज फ्रीज करून कॉलेजला जाऊन आपले सर्व डॉक्युमेंटेशन जमा करून, फी भरून, सर्व करून तुम्ही हे कॉलेज सिलेक्ट करू शकता. मग या ठिकाणी तुमचं ऍडमिशन झालंय आणि तुम्ही पुढच्या राऊंडमध्ये आता ट्राय करू शकत नाही, असा याचा अर्थ होतो. ठीक आहे ना? तर बघा, मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत 4थ्या राऊंडपर्यंत ट्राय करावं. पण त्याच्यात काही ना काही असायला पाहिजे, काही ना काही असायला पाहिजे. ठीक आहे ना? मी म्हणजे वेळोवेळी तुम्हाला गाईड करेलच. आता बघा, सर्वात पहिले मी तुम्हाला फक्त फर्स्ट कॅप राऊंड बद्दल सांगून देतोय. कॅप राऊंड 1चा फॉर्म भरताना नंबर ऑफ ऑप्शन्स टाका. ठीक आहे? दुसरी गोष्ट, पहिल्या नंबरला तेच कॉलेज टाका जे तुम्हाला पाहिजे आहे, जे तुमची इच्छा आहे, जे तुमचं स्वप्न आहे, जे तुमचं ड्रीम आहे, तेच कॉलेज तुम्ही टाका. आणि दुसऱ्यापासून तर 10वीपर्यंत तुम्ही प्रॉपर कट ऑफ नुसार टाका. बरोबर आहे? मग समजा, आता बघा, मी समजा असता तर मी कसं कॉलेज टाकलं असतं? बघा, सर्वात आधी समजा सपोज करा, मला पाहिजे समजा जळगाव मधलं, की मी माझ्या समजा बहिणीचा फॉर्म भरतोय. बरोबर आहे? माझ्या बहिणीचा फॉर्म भरतोय आणि ती आहे गर्ल. बरोबर आहे? तिला पाहिजे आहे समजा IT, कॉम्प्युटर किंवा IT पाहिजे तिला. बरोबर आहे? आता कॉम्प्युटर आणि IT आणि तिला टक्के फक्त आहे 85% आहे. तर मला असं वाटतंय की यार, गव्हर्नमेंटला थोडंसं मुश्किल आहे. गव्हर्नमेंटला थोडं मुश्किल आहे. तर मी आता कसं कॉलेज टाकायला पाहिजे? तर सर्वात पहिले मी काय करेल, पहिल्या नंबरला टाकेल मी गव्हर्नमेंटचं टाकेल बेटा मी कॉम्प्युटरचं टाकेल मी लेडीज कोटा किंवा गर्ल्स कोटा म्हणा. ठीक आहे ना? गर्ल्स कोटा, लेडीज कोटा म्हणा. ठीक आहे? चला, दुसऱ्या नंबर लागेल मी गव्हर्नमेंटचं IT. बरोबर आहे? चला, लेडीज. नंतर 3 नंबर लागेल मी गव्हर्नमेंटचं कॉम्प्युटर जनरल. 4 नंबर लागेल मी गव्हर्नमेंटचं IT जनरल. नंतर 5 नंबरला मी टाकेल, चला आता हे झालं.
आता TFWS ला कसं आहे, भेटतं नाही भेटतं कसं एखाद्या वेळेस प्रॉब्लेम येतो, तर TFWS मी खाली टाकतो, काही वरती टाकलं तर तरी चालेल, काही हरकत नाहीये, ठीक आहे ना. तुम्ही 1 नंबरला TFWS टाका, काही हरकत नाही, तुमची इच्छा, ठीक आहे ना. वाटलं असं मी बघा व्यवस्थित करून देऊ तुला, तुम्हाला अजून व्यवस्थित करून देतो. गव्हर्नमेंट कॉम्प्युटर, गव्हर्नमेंट कॉम्प्युटर, गव्हर्नमेंट कॉम्प्युटर. पहिले टाकलं मी TFWS, नंतर टाकलं मी गर्ल्स कोटा, नंतर टाकलं मी जनरल कोटा. याला एक काम करतो, लेडीज कोटा, ठीक आहे ना. चला मग नंतर टाकलं बेटा मी गव्हर्नमेंटचं IT, त्याला ITला IF म्हणता, ITला IF म्हणता, लक्षात ठेवा. मी तुमच्यासाठी लिहितोय, जाऊ दे. IF टाकलं मी TFWS, नंतर टाकलं मी गव्हर्नमेंटचं IF लेडीज, नंतर टाकलं मी गव्हर्नमेंटचं IF जनरल. एवढं टाकले मी, टाकले. मग मला असं वाटतं की यार मला ENTC ब्रांच जी आहे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, ही पण चालून जाईल गव्हर्नमेंटची, चालेल, काही हरकत नाही मला, ठीक आहे ना. कारण बघा जर ह्या नाही मिळाल्या, ह्या जर मला शेवटपर्यंत नाही मिळाल्या, मला ENTC पण चालून जाईल, तर मी ENTC टाकतो आता. गव्हर्नमेंटची परत सेम, गव्हर्नमेंटची ENTCला EJ म्हणता, ENTCचा शॉर्टकट आहे EJ, हे लक्षात ठेवा. चला गव्हर्नमेंटची ENTC टाकली मी TFWS, नंतर गव्हर्नमेंटची टाकली ENTC लेडीज, नंतर गव्हर्नमेंटची टाकली ENTC जनरल. झालं बस. सर मला इलेक्ट्रिकल ब्रांच नकोशी आहे, मला सिव्हिल पण नकोशी, मेकॅनिकल पण नकोशी, मला यांच्यातून जर मिळालं तर मी गव्हर्नमेंट घेईल, नाही तर मग प्रायव्हेट पण जायला मला हरकत नाही. मग मी काय करेल, 10व्या नंबरला एखादं प्रायव्हेट कॉलेज टाकून देईल. प्रायव्हेट कॉलेजचं मी टाकेल, कॉम्प्युटरचं पहिले टाकेल मी TFWS. का बरं, कारण गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेजला जर समजा माझा TFWSला जर नंबर लागून गेला ना, तर माझं 3-4 हजारामध्ये काम होतंय डायरेक्टली, म्हणजे माझी ट्युशन फी पूर्णपणे माफ असते. हा विषय झाला, समजला तुम्हाला सर्वांना इथपर्यंत. 11वा समजा प्रायव्हेटचं टाकेल IT किंवा प्रायव्हेटचं, अरे कॉम्प्युटर बाकी राहील ना आपला. हा पहिले आपण एक काम करू, प्रायव्हेटचं मी टाकलं IT TFWS. 12 नंबर टाकलं प्रायव्हेटचं कॉम्प्युटर साधं. आणि हा प्रायव्हेट जर समजा जर बघितलं ना, तर त्या ठिकाणी जनरल नॉर्मल कोटा असतो आपला, ठीक आहे ना. चला असो, मग म्हणजे अशा प्रकारची लिस्ट तुम्हाला तयार करायची. आणि जर तुम्ही मुलांपैकी असाल, बरोबर आहे, तर तुमच्यासाठी फक्त लेडीज कोटा कॅन्सल होईल, बस, बाकी सर्व काही सेम असेल. तर बघा मी जशा प्रकारे लिस्ट बनवली, तशी लिस्ट पहिले तुम्ही कागदावर बनवून ठेवा, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरशाल त्यावेळेस सर्व काही तुमचं तयार असेल. आणि प्रायव्हेट कॉलेजला इन्क्लूड करा तुमच्या लिस्टमध्ये सर्वात शेवटी. अरे 11व्या 12व्या, अरे सर्व तुमचं गव्हर्नमेंट सर्व टाकून झालं, तर सर्वात शेवटी 2-3 प्रायव्हेट कॉलेजेस टाका. मी पहिलेच पुन्हा पुन्हा विनंती करतोय, कारण जर फर्स्ट राऊंडला जर तुमच्या हातात काहीच मिळालं नाही, पुढे गेलं रे, फर्स्ट राऊंडला तुमच्या हातात काहीच मिळालं नाही तर प्रॉब्लेम होऊ शकतो. तर या गोष्टी तुम्ही समजून घ्या, चला, ठीक आहे ना. कारण बघा मी दरवेळेस पाहतो बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं नुकसान होतं रे, आणि तुमचं नुकसान नका होतो यार. अरे हात जोडतो मी तुमच्यासमोर, अरे मी पाहतो यार मुलांचं आयुष्यभराचं नुकसान होऊन जातं. आणि बरेचसे कॉलेजवाले तुम्हाला फसवतात आणि ते म्हणतात की भाऊ एक काम कर ना, फर्स्ट इयरला तू काय कर, आमच्या इथे मेकॅनिकल ब्रांच घेऊन घे, आपण सेकंड इयरला तुझी ब्रांच चेंज करून टाकू. अबे तो भाऊ जर विषय लटकून गेला, त्या भाऊले जर पर्सेंटेज पडले नाही, अरे भाऊले ऍडमिशन चेंज करता येईल का, ब्रांच चेंज करता येईल का, नाही. तर बघा अशा संभ्रमात राहू नका की कॉलेजवाले तुम्हाला सांगताय की फर्स्ट इयरला घेऊन घे ब्रांच, आपण सेकंड इयरला चेंज करून घेऊ. अरे नाही होत, त्रास होतो, मला माहिती आहे. माझ्या क्लासच्या 2 पोरी होत्या, एकाला 88% होते आणि एकाला 87 पॉईंट समथिंग होते, आणि 2च जागा फक्त होत्या कॉम्प्युटरच्या, आणि दोघांनी काहीतरी, एकाने इलेक्ट्रिकल ब्रांच घेतली होती आणि एकाने सिव्हिल ब्रांच घेतली होती. त्या दोघांना घ्यायचं होतं कॉम्प्युटर. आता कॉम्प्युटरच्या 2च वॅकन्सी होत्या, 2च फक्त जागा होत्या. तर 2 जागापैकी एक होती जनरल आणि एक होती आपल्या म्हणजे मुलींसाठी, म्हणजे कॅटेगरी वाईज होती. तर विषय असा होता की एकाच त्या मुलीचं सिलेक्शन झालं. दुसरी मुलगी इतकी रडली होती, इतकी रडली होती, डायरेक्ट म्हणे मला शिकायचंच नाही म्हणे डायरेक्टली. तर असे किस्से होतात. मी पाहतो की 9 वर्षापासून या फील्डमध्ये काम करतोय. तर बघा बराचसा एक्सपिरियन्स आहे, तो एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करतोय. ठीक आहे ना. तरी आणि बघा माझे ऑफलाईन क्लासेस आहेत जळगावला वगैरे. माझ्यावर भरपूर विद्यार्थी येतात. मी भरपूर विद्यार्थ्यांचे फॉर्म सुद्धा भरतो. सर्व काही करतो मी विद्यार्थ्यांचं, बरोबर आहे. का? कारण विद्यार्थ्यांचं नुकसान नको व्हायला पाहिजे. ठीक आहे ना. मी काउन्सिलिंग सुद्धा करतो. आणि हां, जर तुम्हाला असं वाटतंय की सर आम्हाला ऑनलाईन क्लासेस लावायचे आहे, पण तुमच्याशी बोलायचं आहे, तर मला फक्त एक काम करा. आमच्या हेल्पलाईन नंबर आहे ना, या हेल्पलाईन नंबरवर फक्त टाका की विनीत सरांशी बोलायचं आहे. आम्हाला कोर्स वगैरे पर्चेस करायचा त्या संदर्भात थोडंसं बोलायचं आहे. तर प्लीज कॉल बॅक करायला सांगा. तर मी नक्की कॉल बॅक करेल तुम्हाला. ठीक आहे ना. चला वेळ काढून तुम्हाला कॉल बॅक करेन. आणि 1899 म्हणजे काहीच नाही, नथिंग किंमत आहे, नथिंग. आणि जर तुम्ही आमच्या हेल्पलाईन नंबरशी कॉन्टॅक्ट करशाल तर तुम्हाला डिस्काउंट सुद्धा देऊन टाकतील. बस अजून काय पाहिजे तुमच्यासाठी? अरे देऊन टाकेल. चल काही टेन्शन नाही. वाटलं असं 1900चा कोर्स आहे का तुम्ही म्हणशाल करून देऊ आपण तुम्हाला, काही टेन्शन नाही. पण शिका यार, अभ्यास करा, पुढे जा. डिप्लोमा कठीण नाहीये, डिप्लोमाला कठीण बनवू नका. आणि युनिट टेस्टवर फोकस करा. तुमची
फायनल एक्झाम MSBT बोर्डाची एक्झाम तुमची नोव्हेंबर महिन्यात होणार आहे बेटा, बरोबर आहे. बघा विद्यार्थ्यांना तुमच्याशी बोलतोय मी आता, बरोबर आहे. नोव्हेंबर महिन्यात तुमची फायनल बोर्डाची एक्झाम होणार आहे. मॅथ्सला 12 चॅप्टर आहे तुम्हाला टोटल, जर म्हणजे टोटल चॅप्टर 5 आहे पण त्याच्यामध्ये सब टॉपिक जे आहे समजा ते 12 युनिट्स आहे तुम्हाला. तर बघा तुम्हाला थोडंसं कठीण जाईल असं नाही म्हणत मी, पण पहिल्यापासून अभ्यासाला चालू करून तुम्ही म्हणशाल की मग मी बघीन कॉलेज सुरू होईन, मग बघीन मी की शिकवता कसं कॉलेजला, मग त्यानुसार मग मी डिसाईड करेन. अरे बापा तुम्ही ऐका रे, अरे त्रास होतो, नंतर त्रास होतो, खूप त्रास होतो. आणि बघा अमाऊंट खूप मोठी नाही ना रे, छोटीशी अमाऊंट आहे, ठीक आहे ना. चला असो, नक्की तुम्ही जा ॲप्लिकेशनवर, बघा कोर्स, बघा सब्जेक्ट, बघा फ्री डेमो लेक्चर रे, मॅथ्सचे फ्री लेक्चर आहे, 6-7 फ्री डेमो लेक्चर. अरे पहिलं युनिट मी फ्री शिकवून दिले, अरे बघा. फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, पहिले भरपूर सारे लेक्चर मी फ्री देऊन दिलेले डायरेक्टली. आणि बेसिक फाउंडेशन कोर्स आहे आपला, 10 रुपयाचा कोर्स आहे. तो इंटरनेट हँडलिंग चार्जेस पकडून 30 रुपये जातो, तर तो पण करू शकता. तुमचं बेसिक सर्व पक्क होऊन जाईल. डिप्लोमा कठीण जाणार आणि 10 रुपयाचा कोर्स आहे, 30 रुपयाचा कोर्स पकडून चला तुम्ही बेसिक फाउंडेशन. बघा या सर्व गोष्टी तुम्हाला यासाठी सांगतोय की आम्हाला या गोष्टी करणारं कोणी नव्हतं. आम्हाला कोणी सांगितलं नाही रे, आम्हाला कोणी 10-20 रुपयात कोर्स दिला नाही रे. बेसिक पक्क करण्यासाठी 30 रुपये आम्हाला आम्हाला कोणी दिले नाही. आजकालसाठी यार तुम्ही 30 रुपयाची भेळ खाऊन जाता एक टायमाला, बरोबर आहे ना. चला असो, आणि 1900 रुपयात तुम्हाला सर्व सब्जेक्ट मिळतायत, भरपूर झालं, ठीक आहे ना. चला असो, तर आशा करतो की तुम्हाला या सर्व गोष्टी सर्वांना समजल्या असेल. हे कॅप राऊंड 4 कोणत्या राऊंडला कोणते ऑटो फ्रीज होता हे तुम्हाला मी सांगितलं. आता पहिल्या राऊंड बद्दल मी तुम्हाला सांगून दिलंय की लिस्ट तयार करताना लिस्ट प्रॉपर तयार करा, व्यवस्थित तयार करा, ठीक आहे ना. गोंधळू नका, गडबड करू नका. फॉर्म भरताना मी सांगेल तसा फॉर्म भरा. ऑनलाईन लाईव्ह फॉर्म फिलिंग मी तुम्हाला करून दाखवणार आहे प्रॉपर, त्याचा सुद्धा व्हिडिओ येऊन जाईल. ब्रांच कशी सिलेक्ट करावी त्याचा सुद्धा व्हिडिओ येणार आहे. काळजी करू नका, व्हिडिओला पूर्ण पास चला, तुमच्या मोठ्या भावाला सपोर्ट करा चला, व्हिडिओला लाईक करा चला, तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर करत चला, कारण तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर करण्यासाठी तुमचा मोठा भाऊ विनीत सर आहेच. काळजी करू नका, ठीक आहे. आणि हो, क्लासेस संदर्भात लावायचं असेल तर लावून घ्या, काळजी करू नका. आपले ऑफलाईन क्लासेस सुद्धा जळगावला आहे, जळगावचे असाल तर नक्की भेटा, ठीक आहे. चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.